समस्त मराठी त्याचबरोबर देश विदेशात विस्तारलेल्या आमच्या सर्व चाहत्यांना नमस्कार. मी सर्पमित्र आनंद चिट्टी येळ्ळूरहून आणि माझ्या स्वतःच्याच गावात हे खरं तर मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथं साप आलेला आहे. हे जे आहे झाडी झुडपाने हा तलाव आहे, लक्ष्मी तलाव म्हटला जातो आहे आणि झुडूप जिथं आहे असतात किंवा आपण जे पाहताय हे जुनं फर्निचर या ठिकाणी दिसतं आहे आणि अशा ठिकाणी शक्य तर घोणं साप वगैरे येत असतात. झुडूप दगडांची विटांची ढीग असं मी नेहमी सांगत असतो. काही काही वेळेला आश्चर्य वाटत असते की साप इथं म्हणजे माणसाच्या इतक्या जवळ आयुष्य कसं काय काढतात, पण ते असतात आणि अतिशय जुनं घर जर असलं तिथं पण साप असू शकतात. तर असा हा साप इथं चढून विहिरीत पडलेला आहे. कोणाला साप दिसला? हा आता दिसला काय? म्हणजे सर होते तेव्हा होत कोणाला तेव्हा म्हणजे विहिरीत पाणी ओढताना दिसला. आमचे एक सहकारी हितचिंतक दुद्धाप्पा बागेवाडी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांची ही विहीर आणि या विहिरीत हा सापडलेला आहे. कदाचित यातून फोकस झूम केलं तरी दिसणार नाही, पण घोणं सगळं लक्षात घ्या. वायरच्या बाजूला दिसतोय हा साप. विशेषतः पाण्यामध्ये जास्त वेळ धरून राहण्याची शक्यता फार कमी आणि त्याला काहीतरी म्हणजे आपल्याला बॅलन्स करायला त्याला पाहिजे. तसं तो आता वायर आणि पाईप आहे तिथं तो थांबलेला लक्षात घ्या. नाहीतर पाण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम झाला असता किंवा रात्री तो पडला असता तर कदाचित मेला पण असता, त्याला जर ग्रीप मिळालं नाही तर. खरंच जास्त वेळ तो पाण्यामध्ये राहू शकत नाही. नाही इथे थोडं आणि तिथे राहणार का नको कशात तिला ती पाईप मिळाली बरं झालं. तुम्ही लवकर बघितलं ते पण बरं झालं. इथं प्रॉब्लेम आला असता आत्ताच बनायचं ते पाण्यात आज जात नाही लवकर. अशा प्रकारे पहिल्या एका मिनिटातच तो आरामात आलेला आहे. अतिशय विषारी धोकादायक साप पाण्यात मध्ये तो आत पडला होता. इकडे असेल अंदाजे 2-2.5 वर्ष वयाचा हा साप आहे. 2 वर्षाचा. सर्व सापांना लोकांनी ओळखावं आपल्या जवळच्या असं आमची इच्छा असते. कुसडा, किडका. ग्रामीण भागात सापांना वेगवेगळी नावं असतात, कारण लोकांना सापांना विशेषतः लोकांना नावावर माहिती नाहीत. सापाला केस आहेत, नागमणी आहे, बदला घेतो, दूध पितो, हे जगात नसलेलं सगळं माहिती आहे. पण आपल्या परड्यात कुठला साप राहतो हे माहीत नाही. म्हणजे माणसाच्या चुका म्हणजे सापांना खरोखर जे आहे ते आम्ही ओळखण्यात किती कमी पडलो आहे आणि जे नसलेलं मात्र सगळं माहिती आहे आपल्याला, असं असतं आहे. तर हा साप चालल्यानंतर म्हणजे ती जागा सडते, कुसते, याच्यावरनं त्याला कुसडा, किडका असं नाव पडलेलं आहे. काही ठिकाणी याला गणेश म्हणतात. तर घोणस किंवा हिंदीमध्ये घोणा रसा स्वायपर हे त्याचं नाव आहे, लक्षात घ्या. त्याच्या अंगावरती तुम्ही पाहू शकता गोल गोल टिपके. वारंवार आम्ही सापांची ओळख लोकांना व्हावी आमची इच्छा असते. आणि ह्याचं त्रिकोणी तोंड आणि उभ्या बावल्या असतं, म्हणजे हा रात्रीचं फिरणारा साप आहे. नाग वरील बाजूला असतं आणि अतिशय सुंदर साप. जेवढा देखणार कशा प्रकारे डिझाईन किंवा नक्षीकाम याच्यावरती निसर्गरंग केलेलं आहे. म्हणून तर सापांना दुसरी बाजू आहे की असा सौंदर्यवान प्राणी दुसऱ्या जगात असावा की नाही. तर असं याचं सौंदर्य असतं आहे, पण तेवढाच धोकादायक. आपला हातपाय पडला तर आपण काळजी मात्र किती घ्यावी लागते, सापाकडून शिकावं लागेल. कारण साप 2-3 गोष्टी नेहमी सांगत असतात. आम्ही इकडं साप पकडायला येतो म्हणजे तर आम्ही इथं आहे, तुम्ही काळजी घ्या, तुमचा हातपाय पडला तर चावू शकतात, आम्हाला बोलवा. म्हणजे जे सर्पमित्र त्यांच्याकडून सापांची आमची माहिती करून घ्या आणि तुमच्या जवळ आम्ही आयुष्य काढलं, तुम्हाला काही केलं नाही म्हणजे तुम्ही घाबरता का? पण तुमचा पाय पडला तर तुम्हाला आम्ही चावू शकतो. म्हणजे दोन्ही बाजू लक्षात घ्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चुका केल्यानंतर काय होऊ शकतंय, म्हणजे हे अप्रत्यक्षपणे साप पण भरपूर काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही साप पकडतो म्हणजे सापांना वाचवतो, लक्षात घ्या. आणि आमच्या माहितीमुळे तुम्हाला किती फरक पडतोय हे ह्या कामावरून
किंवा आमचं कार्य कुठपर्यंत पोहोचलं याच्यावरती अवलंबून आहे, लक्षात घ्या. म्हणून विशेषतः साप तुम्ही पहा, त्याचा आनंद घ्या, पण त्यांची माहिती करून घ्यायला हरकत नाही आणि आपण ती इच्छा तरी बाळगावी, होऊ शकते. लक्षात घ्या, जे जगात नाही आहे अंधश्रद्धा, गैरसमज, अज्ञानाने सापाविषयी करून घेतलं आहे, जे खरोखर आपल्या आजूबाजूला साप आहेत त्यांनी आपण थोडं धैर्य ठेवला किंवा आपण त्याच्या मर्यादा पाळून त्यांना बघण्याचा प्रयत्न केला, जाणण्याचा प्रयत्न केला तर सापाविषयी माहिती होऊ शकते. तर सगळ्या सापामध्ये महत्त्वाचा साप लक्षात घ्या आणि आरामात ओळखता येतोय. बघा गोल गोल कसे टिपके असतात आणि भला मोठा जाड दिसल्यामुळे काही लोक याला मोठा असतो तेव्हा अजगर सुद्धा म्हणतात. पण अजगर आणि हा ह्याच्यात जमीन आसमानचा फरक लक्षात घ्या. अजगरावरती नक्षीदार जाळीदार डिझाईन असते, ह्याच्यावरती मात्र असे गोल गोल टिपके असतात, त्यामुळे तुम्ही आरामात त्याला ओळखू शकता. आणि सगळ्या सापामध्ये अतिशय वेगळा, अतिशय सुंदर साप, आणि त्यामुळे तुम्ही या सापापासून ओळखायला सुरुवात करायला पाहिजे की आपण आपल्या घरात किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपल्याजवळ असे साप राहतात, त्यातला प्रमुख साप घोणस. हा आम्ही घोणस ओळखतो. घोणसवरती गोल गोल टिपके असतात, जाडजूड असतोय. तिथून आपण सुरुवात केली की दुसऱ्या सापाला मग नाक फणा काढतोय, मन्यात काळा कूट असतो, त्याच्यावरती आडवे पांढरे पट्टे असतात. आपल्याला कन्फ्यूज होऊ देत, पण शंका तरी असू देत की हा साप कुठला आहे. आणि जर बिनविषारी तुम्ही साप जवळचे आहेत ते कवड्या, वेरुळा साप किंवा धामण हे साप जर ओळखले की तुम्ही हा बिनविषारी म्हणजे तुम्ही भ्यायचं हे कमी करता येईल, लक्षात घ्या. त्यानंतरच म्हणजे सर्वसामान्य माणसाला माहिती होण्यासाठी सापाची खऱ्या अर्थानं ओळख पहिल्यांदा करून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग आपण आरामात सापांना म्हणजे बाकीचं विषारी, बिनविषारी, त्याचं सर्पदंशनंतरची लक्षणं, प्रथमोपचार ह्या सगळ्या माहिती करून घेता येतील. आणि सर्वसामान्य माणसाला भिवू नये ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही भिला नाही तरच म्हणजे अगर भीती अज्ञानातून आलेली असेल तर ती जास्त धोकादायक असते, लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला अज्ञान पहिला नष्ट करावं लागेल. सापाची भीती नष्ट व्हायची असेल तर खरी भीती मात्र हवी. आरामात हा साप सापडला, सर्वांचं सहकार्य लाभलं. आपण थांबूया. आपण व्हिडिओ पहिली वेळ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून लोकांनाही माहिती पोहोचत होईल. साप जगवण्याचा हा प्रवास, माणसाला भयमुक्त करण्याचा प्रवास आपल्या सोबतीने असा सुरू होणार आहे. इथे मी थांबतो. धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.